नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की कमळीने धमाकेदार अशी एंट्री घेतलेली असते. रागिनी, कामिनी, अनिका अगदी रागारागाने बघत असतात की ही गावछाप इथे आलीच कशाला. कुठलाही कार्यक्रम असला तरी पचका करायला ही आलीच पाहिजे. आता तिच्याकडे ऋषीसुद्धा खूप रागाने बघत असतो, कारण कमळीचं काय नाटक चाललंय त्यालाही राग आलेला असतो. आता शिवाजी महाराजांचं नाव मोठ्याने असं घेते आणि ढोल ताशा वाजवायला लागलेली असते आणि त्याच तालावर कमळीसुद्धा नाचत असते. कामिनी म्हणते, गावछाप इथून लगेच निघायचा, तुला कोणी बोलवलेलं नाहीये. आणि तुझी मुळात हिंमत कशी झाली ग त्या सिंहासनावर बसायची, रागिनी आता कमळीला म्हणत असते. कमळी म्हणते, सिंहासनावर बसायची? अगं ए कमळी, ते सिंहासन कोणाचं माहिती का? महाजन कुटुंबातली एकुलती एक वारसदार अनिका महाजन हिचं, म्हणजेच या घरचं जे वारसदार आहे ना त्याचं ते सिंहासन आहे. कमळी म्हणते, काकी एकदम एक नंबर खरं बोलला तुम्ही, हे सिंहासन वारसदाराचंच आहे, अगदी बरोबर. पण तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? योग्य व्यक्ती या खुर्चीवर बसला आहे. माझं खरं नाव आहे, तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? कमळी राजन महाजन हे माझं खरं नाव. म्हणजे मी अन्नपूर्णा महाजन यांची नात आहे मोठी, आणि राजन महाजन यांची मोठी मुलगी. म्हणजे काय झालं, या सगळ्या इस्टेटीची एकुलती एक वारसदार कमळी महाजन. आलं लक्षात? म्हणूनच मी या सिंहासनावर बसले आणि माझा तो अधिकार आहे. आता मात्र सगळ्यांना धक्काच बसलेला असतो की कमळी हे काय बोलते. कमळी म्हणते, अन्नपूर्णा आजींची हरवलेली खरी नाते मी कमळी. मात्र कामिनी, रागिनी, अनिका अगदी डोळे फाडून फाडून या कमळीकडे बघायला लागलेले असतात की ही काय बोलतीये. कमळी अन्नपूर्णा आजीची नात म्हणजे आपली वाट लागली, यात काही शंकाच नाही. ते म्हणते, या इस्टेटीवर माझा पूर्ण अधिकार आहे, आता मला कोणीही रोखू शकत नाही. ते म्हणते, यासाठीच बोलवत होता ना मला, म्हणूनच मी आलोय. ते म्हणते, घ्या आलोय मी. रागिनी, कामिनी, अनिका अगदी थक्क झालेले असतात की हे काय, सगळी बाजीच पलटली आपली. राजनला मात्र आनंद झालेला असतो. कमळी म्हणते, माझ्या आजीने उभं केलेलं हे साम्राज्य अजून जपण्यासाठी, यापेक्षाही मोठं करण्यासाठी मी स्वतः आली आहे, अन्नपूर्णा आजीची मोठी नात. सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो तो राजनला. आजोबा आता आतमध्ये असतात देवघरात. देवाकडे बघता, देवी आईकडे, परमेश्वरा तू माझं ऐकलं, माझं घराणं ऐकून माझी इच्छाही पूर्ण केली, माझी खरी नात कमळीला पाठवलं, त्याबद्दल खरंच आभारी. खरंच दयाळू आहे आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो, मानलं तुला. आयुष्यभर ऋणी राहील तुझा. नेहमीप्रमाणे जसा तमाशा करत असते आणि का सेम तमाशा करायला सुरुवात करते. अगदी आदळ आपट करत, दणदण करत ती घरात आलेली असते आणि तिच्या मागे कुत्र्यासारख्या शेपटा हलवत आलेल्या असत्या कामिनी आणि रागिनी. आणि का आता तमाशा करत असते आणि तन 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 घरातल्या वस्तू फेकायच्या, आदळापट करायची, आरडाओरडा करायचा, नेहमीचा ड्रामा ह्या अनिकाने सुरू केलेला असतो. कामिनी, रागिनी, अनिका यांची तर बोलतीच बंद झालेली असते. राजनने हाताला धरून कमळीला आतमध्ये आणलेलं असतं, अगदी मानाने. हळूहळू जेवढी काय पाहुणी मंडळी बड्डेला आलेली आहे तेवढी सगळी आतमध्ये आलेली असते. कमळीचा हात पकडतात आणि म्हणतात, तू माझी मुलगी आहे कमळी. कमळीने आता आशीर्वाद घेतलेला असतो राजनचा. आयुष्यमान भव असा तोंड भरून आशीर्वाद दिलेला असतो राजनने. ते म्हणते, बाबा आजी कुठे, मला आजीचा आशीर्वाद घ्यायचा आहे. राजन म्हणतात, आजी आत आहे बाळा, आतमध्ये जा. राजन आता अन्नपूर्णा आजीला आतमध्ये घ्यायला गेलेले असतात. कामिनी म्हणते, काय गे कमळी, काय फाजीलपणा लावलाय, काय नाटकं चाललीत ग तुझी? काय गे, तू कशी राजनची मुलगी? तू जे बोलणार त्यावर आम्ही विश्वास ठेवायचा का, डोळे झाकून? कामिनी म्हणते, जरी तू राजनची मुलगी असली ना, इथे यायला तुला उशीर झालेला आहे, त्यामुळे काही उपयोगच नाहीये, कळलं का? त्यात बघ 12 वाजून गेलेले आहेत, आता येऊन काय उपयोग ग तुझा? तो फ्रॉड प्लॅन होता ना, तो सपशेल फसलेला आहे, हे तू मान्य कर. त्यामुळे लगेच निघायचे इथून, लगेच. त्यामुळे म्हणते, कडू आजी, तुम्हाला मी तुमच्यासारखी खुळी वाटले? नाही, तुमच्यापेक्षा हुशार आहे मी, म्हणूनच तोंडावर पडत नाही ना सारखी सारखी. वेळेची एकदम पक्की असते. हा माझ्या बघायची होती म्हणून या घरातलं सगळं घड्याळ 5-5 मिनिटं पुढं केलं होतं, कळलं? दुसऱ्याचं वाईट करून तुम्हाला किती आनंद होतो, आणि नंतर दुसऱ्याचं वाईट करून झाल्यावर जेव्हा तोंडावर पडताना तेव्हा ही सुकलेली तोंड बघायची होती ना, म्हणून आधीच मी प्लॅन केला होता, कळलं का कडू आजी? कमळी म्हणते, आता कळलं का माझी ताकद आणि माझी पॉवर? रागिनी म्हणते, हे कसं शक्य आहे? म्हणते, छोटी आई काय करायली, तुझ्याकडे फोन आहे ना, बघ बरं किती वाजले. म्हणतो, अहो मॅडम, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की अजून 12 वाजले नाही, पण तुम्हाला इतकी घाई की तुम्ही अजिबात कोणाचं काही ऐकून घ्यायलाच तयार नाही. शेवटी काय पडला ना तोंडावर. म्हणते, वकील काका कसं आहे तुम्हाला माहिती का, स्वार्थीपणा इतका यांच्या डोक्यात शिरलाय की मेंदू, कान, डोकं सगळंच बंद झालंय, अगदी गोठलंय. त्यामुळे यांना कसलाच काहीच विचार नसतो, फक्त स्वार्थीपणा करायचा, कपटीपणा करायचा एवढाच विचार असतो. त्यांना ऐकायलाच येणार नाही. कामिनी म्हणते, जरा जास्तच बोलतीये का, डावरा, नाहीतर बघ माझ्या हातून मरशी ना तू. आजी, मला कोणी काहीच करू शकत नाही, माझ्या पाठीशी माझी आजी आहे,
त्यामुळे कुणी माझ्या केसाला बी धक्का लावणार नाही. मी मात्र आता सगळ्यांना पुरून उरणार आहे आणि प्रत्येकाला त्याची लायकी दाखवून देणार आहे. राजन आता अन्नपूर्णा आजीला बाहेर आणायला आलेले असतात, कारण त्यांची नात म्हणजेच राजेंची मुलगी आणि अन्नपूर्णाची आजीची जी नात आहे ती आलेली आहे ते दाखवायचं असतं, म्हणून तिला आता घेऊन स्वतः राजन बाहेर येत असतात. राजाने आता अन्नपूर्णा आजीला बाहेर आणलेलं असतं पकडून. राजन आता अन्नपूर्णा आजीला सोफ्यावर बसवतात. राजन आता अन्नपूर्णा आजीजवळ कमळीला नेतात आणि म्हणतात, आई बघ की तुझी मोठी नात आली आहे, कमळीच तुझी मोठी नात आहे, आई बघ की ग जरा. राजनला खूप आनंद झालेला असतो. आई बघ की ग जरा तुझी नात आहे कमळी बघ. म्हणते, आजी एवढे दिवस तुमच्या बरोबर होते पण तेव्हा कळलंच नाही की मी तुमची नात आणि तुम्ही माझी आजी आहात. बघा मी आलोय तुमची कमळी, आई सुद्धा खूप वाट बघतीये तुमची आईला. असं झालंय तुम्हाला ती कधी भेटेल. मी आता आले ना, आता आपण दोघी मिळून आईला शोधूया. रडत असतात, डोळे पुसतात, स्वतःला सावरतात आणि सगळ्यांना सांगत असतात, माझी मोठी मुलगी इतक्या वर्षानंतर परत आली आहे, ही माझी मोठी मुलगी आहे. राजन अगदी आनंदाने ती वेडेपिशे झालेले असतात, हसतात आणि म्हणतात की कमळी माझी मोठी मुलगी, आणि प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करत असतात, अहो ही माझी मोठी मुलगी आहे कमळी. म्हणतात, मला पटलंय आता या जगात देव आहे आणि त्याने हे सिद्ध सुद्धा करून दाखवलंय. कामिनी, रागिनी, अनिका यांचे तोंड पडलेले असतात आणि त्यांची बोलतीच बंद झालेली असते. ते म्हणतात, वेळ आली की तो चमत्कार दाखवतोच आणि त्याने दाखवून दिलाय चमत्कार. आता कमळीच्या जवळ येते आणि म्हणते, गावछाप झाली का ऍक्टिंग? झाली असेल तर लगेच निघायचं. असं आता इनफ इज इनफ. माझ्या प्रत्येक मॅटरमध्ये नाक खुपसायला यायलाच लागतं का ग तुला? आत्ता सुद्धा तोंड वर करून अन्नपूर्णा आजीची नात आहे असं सांगतीये, लाज वाटत नाही का ग तुला? सारखी मध्ये मध्ये करत असते पण आज नाही, आज तुला मध्ये मध्ये मी करूच देणार नाही आणि तुझं काहीच मी चालून घेणार नाही. जेवढी काय प्रॉपर्टी आहे ना ती फक्त आणि फक्त माझी आहे, तुझा काही एक संबंध नाहीये त्या गोष्टींची. सगळ्या एम्पायरची क्वीन फक्त अनिका महाजन आहे, लक्षात येतंय का? का अगदी वेडीपिशी झालेली असते. आज कुणी जरी मध्ये आलं ना तर त्याला मी काय सोडत नसते, लक्षात ठेवायचं. तुला तर मी काय सोडणार नाही. आणि उठ चल मोठ्या आवाजात म्हणते आणि कमळीला ओढत असते ही अनिका. कमळी म्हणते, चिवचिवाट गप बसायचा, माझ्या नादाला नाही लागायचं. कमळी आता बोट दाखवते अनिकाला आणि चुटकी वाजवत म्हणते, मी कमळी राजन महाजन, एकुलती एक वारस सगळ्या इस्टेटीची. कळालं? या घरात जर राहायचं असेल तर गप मान खाली घालायची, तोंड बंद करायचं आणि शिस्तीत राहायचं, नाहीतर लगेच घराच्या बाहेर व्हायचं. कळलं का? आवाज अजिबात वाढवायचा नाही माझ्यावर. जर हा आगाऊपणा केला ना तर मोठ्या बहिणीच्या हक्काने लात मारून घराच्या बाहेर काढेला आणि परत घरात कधीच घेणार नाही. त्यामुळे इथून पुढे आगाऊपणा करायच्या आधी विचार करायचा. कळलं काय? चिवचिवाट. फुटपाथवर झोपायला लावी ना, लायकी दाखवेन. म्हणते, मी या प्रॉपर्टीची मालकीने, जे काय आहे ते माझंच चालणार आहे, तुमचं कोणाचंच नाही. कुणीच मला अडवू शकत नाही, एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवायची. सारखं सारखं येऊन धमकी द्यायला जायचं नाही मला. आता आजोबांकडे बघते आणि हसायला लागलेली असते. तिला खूप आनंद होतो आजोबांना बघून. आता आजोबांचा सुद्धा आशीर्वाद घेते. आजोबा तिच्या डोक्यावरून अगदी प्रेमाने असा हात फिरवतात. ज्यांना आता कम्मालीचा असा आनंद झालेला असतो कमळीला बघून. कमळी उठून आलेली असते आणि म्हणते, कसं आहे ना. तेवढ्यात लगेच अनिका म्हणते, ग्रॅनी आजी, ह्या गावशापची बोलण्यात काय अर्थ आहे का? त्या गोष्टींमध्ये मध्ये मध्ये करत असते. आता तर काय स्टेप सिस्टर बनवून आली आहे माझी. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची घाण सवय तिला. आणि म्हणते, ही लोक अशीच असतात, सगळं फुकटचं खायला आवडतं, कष्टाने काही कमवायचं नसतं, सगळं फुकटचं. अनिका बेबी, लक्ष देऊ नको तू. अनिका आणि कामिनी वाटेल ते बोलत असतात कमळीला आणि तिचा अपमान करत असतात. थोडक्यात काय, तिला बोलायचं, टॉर्चर करायचं आणि तिथून घालवायची. कमळी सुद्धा पक्की असते आणि कमळी यांची जिरवायला चाललेली असते. ती म्हणते, आता मी काही इथून जात नसते, कारण मी अन्नपूर्णा आजीची नाते हे लक्षात ठेवायचं आणि इथून पुढे माझ्याशी वागताना आणि बोलताना जरा लक्ष देऊन बोलायचं, कारण मी हाताला धरून घराच्या बाहेर काढेल. कमळीने चांगलाच अनिकाला धडा शिकवलेला असतो, त्यामुळे अनिका अगदीच पिसाळलेली असते आणि काहीही बोलत सुटलेली असते. तिला सपोर्ट करत असते ती कामिनी, त्यामुळे ही अनिका जरा उडत असते. पण कमळी असते ना, त्यामुळे अनिकाचं काही चालणार नसतं. ते वा वा वा, अशा थोड्या मोठ्यांच्या पाया पडायचं, डोळ्यात बोटं घालायची आणि पाणी काढायचं. वा, या पोरीला चांगलेही थेर जमतात. केलं नाही हे नाटकं म्हणजे तू केलेल्या चुका खऱ्या ठरणार नाहीयेत. मी म्हणते, काय गय एवढी सांगतीये ना, मोठी नात मोठी नात. मोठी नात असल्याचं काय पुरावा आहे? दाखवून दे चल. पंतप्रधान आहेस तू, जे म्हणणार तेच खरं असं काही आहे का? म्हणजे असलं तर सांग बरं. मी मोठ्या आवाजात म्हणते, आहे की पुरावा? पुराव्याशिवाय आपण कुठे जात नसतो. आई सगळ्यात मोठा पुरावा आहे, अजून काय पुरावा पाहिजे? माझी आई गौरी राजन बाबांना भेटायला येत होती तेव्हाच तिचा ऍक्सिडेंट झाला. तरी हॉस्पिटलमध्ये नेऊन तिला ऍडमिट केलं, तिथं पण तिच्यावर हल्ला झाला. तिथून ती पळून आली. मी आणि ती भेटणार, गाठच पडली नाही, हुकाचूक झाली.
तरी वाईट बातमी पसरवली की गौरी आणि गौरीची मुलगी मेली, गौरी आणि गौरीची मुलगी मेली. गौरी म्हणते मग तेच सांगायला मी आले की मी जिवंत आहे, मी मेले नाही आणि माझी आई पण जिवंत आहे, ती पण मेली नाही. गौरी म्हणते सत्यनारायणाची कथा सांगितल्यासारखं बोललीस, म्हणजे काय सगळं सत्य झालंय होय? अगं प्रूफ दे प्रूफ. तू आहेस ना नात, मग दाखव की प्रूफ काय तुझ्याकडे. सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. राजांची मुलगी आहे, अन्नपूर्णाजीची नात आहे, याचा काही ठोस पुरावा असेल तर दाखव. ते वाटलंच होतं हा प्रश्न असणार. त्याचा पण पुरावा आहे, दाखवतो की. स्केच आर्टिस्ट भेटला होता मला, ते मला माझं स्केच दिलं. या घरची मोठी नात तूच आहे. स्केच आर्टिस्टने सगळा खुलासा केला की नाही, स्केच आर्टिस्ट कडून ते स्केच आणलेलं असतं आणि बरोबर ते कमळीचं स्केच असतं. सगळे बघतात, त्यांना आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. कामिनीच्या हातात दिलेलं असतं स्केच आणि कामिनी बारीक बघत असते. राजन म्हणतो माझ्याकडे सुद्धा एक पुरावा आहे. आधी या बाबतीत कुणाची काही बोललो नाही, पण आता मला सांगायचंय, कारण ते सांगणं किंवा बोलणं गरजेचं आहे. जेव्हा हॉस्पिटलमधून गौरी पळून गेली तेव्हा माझ्यासाठी तिने चिठ्ठी लिहिली होती. ती चिठ्ठी फक्त मीच एकट्याने वाचली होती. चिठ्ठी काढतात आणि सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतात. सुदैवानं माझ्या हातात पडली, दुसऱ्या कोणाच्या हातात पडली असती तर ती इथपर्यंत आलीच नसती. या चिठ्ठीत असं लिहिलंय, राजन सांगतात की माझ्या जीवाला धोका आहे म्हणून इथून मी निघून चाललीये, पण तुमची मुलगी सुखरूप आहे, तुम्ही काळजी करू नका. तुमच्याच अन्नपूर्णा कॉलेजमध्ये शिकतीये ती. तिचं नाव कमळी आहे. मात्र धक्का बसलेला असतो परत एकदा कामिनी, रागिनी, अनिका. राजन म्हणतात सोबत हा फोटो सुद्धा देऊन गेली होती ती. शिवाय स्केच आर्टिस्टने जे स्केच काढलं होतं ते कमळीचंच होतं, म्हणजे हा फोटो आहे हुबेहूब असं स्केच त्याने काढलं, ते तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आहे. राजन म्हणतात यावरून हेच सिद्ध होतं की कमळीच माझी मुलगी आहे. मी म्हणते नाही, हा ठोस पुरावा असूच शकत नाही. स्केच असतं असं उधळून लावलेलं असतं आणि अनिकाला मागे खेचून ती कमळीच्या बरोबर समोरासमोर येऊन थांबलेली असते. आम्ही आता कमळीचा हात पकडलेला असतो. जी जन्मखून असते, जी सरूच्या हातावर असते, ती बरोबर कमळीच्या हातावर असते. कामिनी इतकी चिडलेली असते, तिला कळतंय मी हारले, तरी पण ती हार मानायला तयार नसते. तिच्या हातावरती जन्मखून पुसण्याचा प्रयत्न करत असते, पण ती खरी असते. किती प्रयत्न केला तरी ती पुसतच नसते. कामिनीच्या हातातला हात हिसकावते. ओ कडू आजी, येड्याबिड्या झालं की काय? लहानपणापासूनच ही खून आहे, याला जन्मखून म्हणतात. आता आहे ना तुमचा डाव लई झाला, आता कमळीचा डाव सुरू. कळतंय का कडू आजी? कमळीचा डाव म्हणजे वाईटावर घाव, कळलं का कडू आजी? तिकडे आता गौरी पाणी पित असते. तिच्या हातातून विचार करता करता तो ग्लासच खाली सांडतो की ती पटकन भानावर येते. देवा, हे काय झालं? काही विपरीत नको घडायला. कमळी कोणत्या संकटात तर नसेल ना? आता गौरीला नको ती शंका यायला लागलेली असते. गौरी आता देवी आईला हात जोडते. त्या कामिनीपासून आणि तिच्या घरच्यांपासून लांबच ठेव ग बाई, ते तिला जिवंत ठेवणार नाही. म्हणतो एवढं बघून पाहून जर विश्वास बसत नसेल तर अवघडच आहे. विश्वास बसवायचा नाहीये की मुद्दाम बसून द्यायचा नाहीये, हे तुमचं तुम्ही ठरवा. म्हणतो उघड आहे, एवढं बघून तरी विश्वास बसायलाच हवा. कमळीच माझी मुलगी, आता तरी विश्वास ठेवा. ही माझी आई, हे घर, इतकी वर्ष ज्या गोष्टीची वाट बघत होतो तीच माझी कमळी आलीये माझ्या आयुष्यात परत. म्हणतात ती माझी मुलगी कमळीच आहे, माझा विश्वास आहे अगदी 100%. जन म्हणतात काय योगायोगे. गुरुजींनी आईला खूप वेळा सांगितलं होतं की तुमची नात तुमच्या आजूबाजूलाच असेल, तुम्हाला तिला ओळखता आलं पाहिजे. रडत असतात, इतके दिवस आमच्या समोर होती कमळी, आमच्या लक्षात कसं आलं नाही ग? आली आता तिच्या हक्काच्या घरी. कमळी घट्ट अशी मिठी मारते राजनला, कारण कमळी सुद्धा तिच्या वडिलांना 18 वर्षानंतर भेटलेली असते. हक्काचं मायाचं माणूस तिला मिळालेलं असतं आणि घट्ट अशी मिठी मारलेली असते. राजनला सुद्धा खूप छान वाटतं आपली मुलगी आपल्याला मिळाली म्हणून. तिला सुद्धा ती खूप प्रेमाने जवळ घेतात. कमळीला घट्ट अशी मिठी मारतात, नंतर तिला समजावतात, कमळी रडायचं नाही ग बाळा, आता रडायचं काय? रडायचं अजिबात नाही. इथेच राहायचं तुझ्या घरात आणि कसलंच टेन्शन घ्यायचं नाही. तू तुझ्या वडिलांच्या आजोबा आजीच्या जवळ इथेच राहायचंय. म्हणतात हा बाप तुझ्या बरोबर एक कायमच, हे विसरायचं नाही या कमळी, त्यामुळे इथून कुठेच जायचं नाहीये तू. अनिका, रागिनी, कामिनी यांना राजनचा सुद्धा खूप असा राग आलेला असतो की राजनचं काय चाललंय, हे कमळीला इथेच राहायला लावतोय, म्हणजे सगळे अधिकार देतो की काय राजन कमळीला? आता या तिघींना भीती वाटायला लागलेली असते आणि राजन सुद्धा म्हणतात की इथून कुठेच जायचं नाही. तिने राजनचा आशीर्वाद घेतलेला असतो. राजन परत कमळीला जवळ घेतात अगदी प्रेमाने. इकडे मात्र सरूला चलबिचल होत असते, काहीतरी विचित्रच फिलिंग होत असते. तिला करमतच नाही, काहीतरी वेगळंच जाणवत असतं. गौरीला आता आठवत असतं तिने ऋषीला बोलवलेलं असतं आणि त्याच्या हातात फोटो द्यायला लागते कमळीचा. पटकन तो फोटो माघारी घेतलेला असतो. ऋषी म्हणतो काय, काहीतरी बोलत होता ना मावशी? हो, अन्नपूर्णा आजीचा पेपरमध्ये फोटो बघितला, खूप वाईट वाटलं. त्यांची नात येणारे म्हणे आज 12 वाजेपर्यंत. ऋषी म्हणतो हो ठीक आहे, ते मला माहिती आहे, दुसरं काय सांगताय तुम्ही? अन्नपूर्णा आजी खरंच लई देव माणूस या, खूप चांगल्या आहेत त्या. ऋषी म्हणतो हो मीही ते मानतो, पण तुम्ही काय म्हणताय मला कळेल का? आता सरू परत काहीतरी सांगायला लागलेली असते. तेवढ्यात काय नयनतारा येते. अरे ऋषी चल रे, लवकर जायचंय आपल्याला. ताराने अगदी घाई केलेली असते, ऋषीला आणि सरूला बोलूच देत नाही. अरे अन्नपूर्णा आजीची खूप क्रिटिकल अशी कंडिशन आहे, आपल्याला तिथे लवकर जाणं गरजेचं आहे.
ऋषी तू नंतर येऊन बोल ना साधनाताईंशी, आत्ता काही गरज आहे का? महत्वाचं नसेल तर प्लीज नंतर बोल ना. तारा म्हणते सगळी काही प्रॉपर्टी अनिकाच्या नावाने करली आणि आता ते काय करताय त्यांचं त्यांना तरी कळतंय का? अशा वेळेला आपण कुणीतरी पाहिजे रे आधार द्यायला, सावरायला. त्यामुळे लवकर तिथे जाणं मला गरजेचं वाटतंय. आज त्यांची मोठी नात येणार आहे आणि खरं सांगू का, ती जरी आली ना ती काय जगू देणार नाही या. मला तर असं वाटायला लागलंय ती जिथे आहे ना तिथेच तिने सुखी राहावं, यांच्यामध्ये येऊच नाही. कारण ह्या तिचे इतके हाल करतील, तिला काय जगूच देणार नाहीये. त्यामुळे बिचारी जिथे कुठे आहे ना तिथेच राहिली पाहिजे. नयनतारा आणि ऋषीचं हे बोललं सगळं काही गौरीच्या समोर झालेलं असतं. त्यामुळे गौरीचं मनात जे सांगण्याची भावना आलेली असती ती सुद्धा आता गौरी गप्प बसते की आता काही सांगायलाच नको. 1 मिनिट थांबतीस का जरा तू? जरा थांब ना. साधना मावशी त्यांच्या नातीबद्दलच काहीतरी सांगताय म्हणून तो मला एवढ्या घाईघाईने बोलवलंय ना. काय आहे साधनाताई, काय सांगायचंय तुम्हाला? काय माहिती अन्नपूर्णा आजीच्या नातीबद्दल? अहो असेल माहिती तर सांगा, तेवढ्याच काहीतरी क्लू मिळेल त्यांना. आता एवढं नयनताराचं बोलणं ऐकल्यावर साधना कशाला काय सांगायला लागली ना. आता विषय बदलते. मी म्हणत होते अन्नपूर्णा आजीची नात ती अनिका अशी का वागते? नयनतारा म्हणते अनिका तिने आणि आजीने वाया घालवली पुरती, लाडाने वेडी झालीये ना म्हणून अशी वागते ती. अजिबात तिला अक्कल नाही किंवा कुठचा मॅनर्सही नाहीये. नयनतारा आणि घाई केलेली असते. तिला अन्नपूर्णा आजीकडे लवकरात लवकर जायचं असतं. पण ऋषीला कळतं साधना मावशी काहीतरी लपवताय किंवा काहीतरी बोलता बोलता थांबल्यात. त्यांना काहीतरी सांगायचं होतं पण त्यांनी ऐन वेळेला विचार बदलला. ऋषी म्हणतो हे विचारण्यासाठी इथे फोन करून बोलवलं का? अन्नपूर्णा आजीची नात अशी का वागतेस? खाली मान घातलेली असते साधनाने आणि साधना म्हणते हो हेच विचारायचं होतं. पण तो काहीतरी दुसरंच सांगायचं एवढं तर नक्की माहिती. आता मात्र तुम्ही लपवताय. तिला राग आलेला असतो, का सांगत नाही हे मात्र माहित नाही आणि राग ऋषी आता निघून जातो. झालं खरं काही ते सांगितलं नाही. ती राक्षसीन तिथंच आहे म्हणल्यावर माझ्या कमेला कशाला जगू द्यायला लागली ती. तिच्या फोटोकडे बघते आणि म्हणते तू त्या घराच्या आसपास सुद्धा फिरकू नको कमळे, तर तुला जगू सुद्धा देणार नाही. त्यामुळे तू त्यांच्यापासून लांबच राहा ग बाई. नको आपल्याला त्यांची प्रॉपर्टी आणि नको काही. आता जसं जगतोय आपण तसंच जगूया, पण त्या महामायाच्या तावडीत नको आपण जायला. इकडे आता कमळीला त्या सिंहासनावर बसवलेलं असतं, जे काही अनिकासाठी तयार करून आणलेलं असतं कामिनीने. ती बरोबर त्याच्यात बसलेली असते. अन्नपूर्णा आजी, राजन, आजोबा यांच्या समोर. राजन म्हणतात आई बघ की ग तुझी नात आलीये, इतक्या दिवसांची वाट बघत होती, फायनली आलीये तुझी नात, एकदा डोळे भरून बघतं तिला. त्याच्यात राजन आजोबा खूप असे खुश असतात. आजीला अजून काही कळत नसतं. तिच्याकडे बघ, काहीतरी बोल आई. नयनतारा त्या पार्टीमध्येच असते. ऋषीला म्हणते ऋषी हे सगळं काय चाललंय? आय कांट बिलीव्ह दिस. मला विश्वास बसत नाही रे, हे चाललंय तरी काय आपल्या समोर? अन्नपूर्णाताईंची नात म्हणजे राजनची मुलगी, हे कसं रे? त्यातलं काहीच माहित नव्हतं ऋषी म्हणतो. नाही ग मला काहीच माहित नव्हतं. आय एम सरप्राईज. हे अनएक्सेप्टेड आहे सगळं. ऋषी म्हणतो आय नो, मला माहिती आहे सगळं. पूर्ण आजी बऱ्या झाल्या म्हणजे मिळवलं. नयनतारा म्हणते खरंय, अगदी खरंय. इकडे आता कामिनी, रागिनी आणि काल लांबून त्या कमळीची राजनची गंमत बघत असतात. अनिका म्हणते ती खुर्ची माझ्यासाठी आणली होती ना, मग कमळी टमळी का बसली? उठव तिला, उठव. रागिनी म्हणते मी नाही जाणार. अनिका म्हणते उठव म्हणजे उठव. ती म्हणते जरा शांत होतीस का अनिका? त्यांच्या समोर कोणताच तमाशा करायचा नाही, एकदम शांत थांबायचंय अनिका. ना ते एका भिकारडी दुसरीच कुणी ते रस्त्यावरची आहे हे शोधून काढायचंच आपण. म्हणते हे बघा सगळ्या पाहुण्या मंडळीने ऐकता का, ज्या गोष्टी अचानकपणे घडल्या त्याचा आम्हाला जरा धक्का बसलाय. आमच्या फॅमिलीला आपला आपला विचार करायला असा थोडासा वेळ हवाय, म्हणून आम्हाला असा निवांत वेळ आणि रिलॅक्स हवंय. म्हणून मला असं वाटतंय हात जोडते आणि म्हणते आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते आणि सगळ्यांनी रजा घेऊ शकता. कमळी म्हणते ओ कडू आजी, आजी कमाल आहे तुमची, महाजनांच्या घरी राहता आणि इथली रीतिरिवाज माहित नाही का तुम्हाला? आलेल्या पाहुण्यांना भजे आणि सरबत देऊन घरी पाठवायचं का? अन्नपूर्णा आजी म्हणजे अन्नपूर्णा महाजन यांचं घर आहे आणि तिथे त्यांचंच चालणार, कळतंय का? आलेले पाहुणे असं जाणार नाही, ते जेवण करूनच जाणार. माणूस म्हणतो अरे वा, अन्नपूर्णा आजींची नाच शोभतेसा, अगदी त्यांच्या पावलावर पाऊल देऊन चाललीये तू. रुबाब आणि तेच संस्कार शोभती ग बाई तू अन्नपूर्णा आजीची नात. हे म्हणते मी येणार म्हणून माझ्या आनंदात हे जेवण ठेवलं होतं. आता मी अन्नपूर्णा आजीची मोठी नात कमळी तुम्हाला आग्रहाचं विनंती करते मी की तुम्ही जेवल्याशिवाय कोणीच इथून जायचं नाहीये. सगळ्यांनी जेवण करायचे, मग काय बाहेर जायचंय. त्या आनंदात सामील व्हा आणि भरभरून असे आशीर्वाद द्या. पाहुणे आलेले असतात त्या बायका कौतुक करायला लागतात. अगदीच अन्नपूर्णा आजीसारखी बोललीस ग. कुणी असणारच की, अन्नपूर्णा आजीचे गुण आहे तिच्यामध्ये. कमळी आता कामिनीला चांगलीच अक्कल शिकवते आणि सगळे पाहुणे कमळीचं कौतुक करत असतात. बघू आता नेमकी काय आणि कसं होणार. कामिनी कमळीचा पिच्छा सोडणार की कमळी कामिनीला पुरून उरणार? हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघायचं. कमळी अन्नपूर्णा आजीच्या जवळ आलेली असते आणि म्हणते आजी तुम्ही अजून पण मला ओळखलं नाही? हीच तुमची नात, तुमची कमळी आहे मी, राजन काकांची मुलगी.
इकडे आता कामिनी, रागिनी, अनिका नेहमीप्रमाणे मीटिंग भरलेली असते. जी कोणी आली म्हातारीची नात किंवा राजेंची मुलगी म्हणून आपल्यासोबतच राहणार आहे ना, एका मिनिटात तिचा काटा काढू शकतोय. कामिनी आता तिकडे डाव रचलेला असतो आणि चोंबड्यापणा करायला अन्नपूर्णा आजीच्या रूम मध्ये आलेली असते. झाले का आजीचे नातीचे लाड करून? कमळी म्हणते हो, औषध दिलेत आणि जरा वेळ झोपल्यात त्या. कामिनीने कमळीचा हात पकडलेला असतो. आता मी नातीचे लाड करणार. कमळीला ओढत ओढत कामिनीने बाहेर चालवलेलं असतं. बघू आता कामिनी कमळीला ओढत नेऊन बाहेर काय करणार. राजांमध्ये येऊन कमळीला वाचवणार की कमळी स्वतःचा बचाव स्वतःच करणार. मित्रांनो, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.